हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण आपला सेकंड युनिट संपवला होता. आता आपण थर्ड युनिट चालू करणार आहोत. थर्ड युनिटमधला फर्स्ट चॅप्टर आहे पेमेंट ऑफ GST. पेमेंट ऑफ GST मध्ये आपण काय काय इलेक्ट्रॉनिक लेजर्स वगैरे पाहणार आहोत. सो आधी आपण पाहूयात इंट्रोडक्शन. सेक्शन 49 ऑफ द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट. सो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST ॲक्ट सेक्शन 49 नुसार अलॉंग विथ रूल्स पब्लिश बाय द सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स, म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स त्याला CBEC म्हणतो. तर CBECने जे काही रूल्स पब्लिश केलेले आहेत, गव्हर्न द न्यू पेमेंट प्रोसिजर, नवीन पेमेंट प्रोसिजर रिलेटेड, दिस प्रोव्हाइड्स अ ओव्हरव्ह्यू ऑफ व्हॉट दे एंटेल. मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ओव्हरव्ह्यू ऑफ, त्याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की तुम्ही कोणता टॅक्स तुम्ही वसूल करताय. लुक्स ॲट द फॉलोइंग अँड लुक्स ॲट द फॉलोइंग, आणि ते कसे तुम्ही वसूल करताय किंवा लादताय तो तुम्हाला इथे दिलेला आहे. सो फर्स्ट वन म्हटले इलेक्ट्रॉनिक लेजर, देन म्हटलेलं आहे मॅनर अँड युटिलायझेशन अँड कोर्स युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ITC, देन इंटरनेट इंटरेस्ट अँड डिलेड पेमेंट, देन इलेक्ट्रॉनिक पेमेंट फॉर्म, अँड देन युनिक आयडेंटिफिकेशन नंबर UID आपण त्याला म्हणतो, नंबर ऑफ इज ट्रान्झॅक्शन. सो आता आपण म्हणूयात इलेक्ट्रॉनिक लेजर्स काय ते आपण पाहूया त्याच्यातलं. आता हे जे प्रत्येक टाईप आहे हा आपण सेपरेटली पाहूयात. सो फर्स्ट वन इलेक्ट्रॉनिक लेजर. In the GST portal, the taxable person can track his tax liabilities across the ledgers, across three ledgers, each maintained in real time. काय म्हटलंय? In the GST portal मध्ये काय, the taxable person can track his tax liability across three ledgers. So tax liability त्याची किती आहे हे एखादा टॅक्सेबल पर्सन 3 लेजर थ्रू काय करू शकतो, बघू शकतो. इच मेंटेन इन रिअल टाइम. सो प्रत्येक त्याच्या रिअल टाइम नुसार मेंटेन केला जातो. तर फर्स्ट वन आहे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी लेजर, also known as electronic tax liability register. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी लेजर त्यालाच काय म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक टॅक्स लायबिलिटी रजिस्टर. अकाउंट्स फॉर अ टॅक्सपेयर्स ग्रॉस टॅक्स लायबिलिटी, अकाउंट्स फॉर अ टॅक्सपेयर्स ग्रॉस टॅक्स लायबिलिटी, त्याची ग्रॉस टॅक्स लायबिलिटी किती आहे, from GST PMT 01 on the GST portal section 49 subsection 7 read along with rule 85. सो याच्यामध्ये टॅक्स ग्रॉस टॅक्स लायबिलिटी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी लेजर मध्ये मिळते. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरलाच काय म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक इनपुट टॅक्स क्रेडिट लेजर. आता याच्यामध्ये काय असतं, रेकॉर्ड द टॅक्स payments already made during the supply chain and every claim of ITC is recorded here from GST PMT 01. काय म्हटलंय, रेकॉर्ड द टॅक्स पेमेंट ऑलरेडी मेड ड्युरिंग द सप्लाय चेन अँड एव्हरी क्लेम ऑफ ITC रेकॉर्डेड हिअर. मग म्हणजे तुम्ही प्रत्येक सप्लायच्या वेळेस जो काही टॅक्स पेड केलेला आहे त्याचा रेकॉर्ड इथे ठेवला होतो, आणि त्या प्रत्येकावरती जे क्लेम केलेले आहेत ते सुद्धा तुमच्या इथे रेकॉर्डेड राहतात. Then electronic cash ledger. All amounts paid by taxpayer are reflected here. All amounts paid by taxpayer are reflected here from GST PMT 05. का म्हटलंय की जेवढी पण तुम्ही टॅक्स पेअरची जी काही अमाऊंट्स आहेत ते इथे रिफ्लेक्ट होते या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये. देन येतं मॅनर ऑफ पेमेंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट ETC. पेमेंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी अँड अदर अमाऊंट सेक्शन 49. आता तुम्ही टॅक्स इंटरेस्ट असे किंवा पेनल्टी किंवा आणखी अमाऊंट जर पेड करत असाल सेक्शन 49 नुसार, तर फर्स्ट वन अमाऊंट डिपॉझिटेड टू बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर सेक्शन 49 सबसेक्शन 1. Every deposit made towards tax, interest, penalty, fee, or any other amount by a person. First one by internet banking. आता इथे काय म्हटलं, अमाऊंट डिपॉझिटेड टू बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. सो जे काही अमाऊंट तुम्ही डिपॉझिट करणार आहात ती इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर थ्रू कशी क्रेडिट केली जाते. एव्हरी डिपॉझिट मेड टुवर्ड टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी ऑर एनी अदर अमाऊंट बाय पर्सन. आता प्रत्येक डिपॉझिटला तुमचं मग एक तर टुवर्ड्स टॅक्स लागत असेल, इंटरेस्ट लागत असेल, पेनल्टी लागत, फी किंवा अदर अमाऊंट तुम्ही पेड करायला लागत असेल. इंटरनेट बँकिंग थ्रू जर तुम्ही काही करताय तर इंटरनेट बँकिंगला त्याचं टॅक्स किंवा त्याचं इंटरेस्ट किंवा पेनल्टी काहीतरी तुम्हाला पेड करायला लागते. बाय युजिंग क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूज करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा सेम आहे, तुमच्या बँक चार्ज कट करून घेते.
बाय नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFTचा सुद्धा चार्ज तुमचा वेगळा राहतो. देन द रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट RTGS त्याचा सुद्धा तुमचा टॅक्स रेट वेगळा राहतो. By such other mode and subject ledger of such person to be maintained in such manner as may be prescribed. Then electronic cash ledger rule 87. So maintenance of electronic cash ledger rule 87 subsection 1. The electronic cash ledger under section 49 subsection 1 shall be maintained in form GST PMT 05 for each person. Liable to pay tax, liable to pay tax, interest, penalty, late fee or any other amount on the common portal for crediting the amount deposited and debiting the payment therefrom toward tax, interest, penalty, fee or any other amount. देन काय म्हटलंय जनरेशन ऑफ चलन. चलन कसं जनरेट केलं जातं? एनी पर्सन ऑर अ पर्सन ऑन हिज बिहाफ, एखादा पर्सन किंवा त्या पर्सनच्या बिहाफ मध्ये दुसरा पर्सन शाल जनरेट अ चलन इन फॉर्म GST PMT 06. ते काय करू शकतो? GST चलन जे आहे ते जनरेट करू शकतो ऑन द कॉमन पोर्टल अँड एंटर द डिटेल ऑफ अमाऊंट टू बी डिपॉझिटेड बाय हिम टुवर्ड्स द इंटरेस्ट पेनल्टी. आणि काय होतं ते कॉमन पोर्टलवरती एंटर करू शकतो आणि अमाऊंट डिपॉझिट करू शकतो जी काही टॅक्स इंटरेस्ट असेल, पेनल्टी असेल, फीज घेणे येतं. देन मोड्स ऑफ डिपॉझिटेड ऑफ अमाऊंट इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. मोड्स ऑफ डिपॉझिटेड ऑफ अमाऊंट इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. सो कोणकोणत्या मोडनी तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये अमाऊंट डिपॉझिट करू शकता? The deposit under Rules 87 subsection 2 shall be made through any of the following modes, namely internet banking, authorized banks, credit card debit through the authorized bank, national electronic fund transfer म्हणजे RTGS किंवा NEFT, or over the counter payment through authorized banks for a deposit up to 10,000 per challan per tax period by cash, check or demand draft. सो किंवा तुम्ही एखाद्या बँकच्या काउंटरवरती, ऑथोराइज बँकच्या काउंटरवरती सुद्धा तुम्ही 10,000 पर्यंत चलन पर टॅक्स पिरियड किंवा बाय कॅश किंवा चेक किंवा डिमांड ड्राफ्ट तुम्ही भरू शकता. देन OTC पेमेंट रिस्ट्रिक्शन्स अप टू ₹10,000 नॉट ॲप्लिकेबल इन फॉलोइंग केसेस. OTC पेमेंट रिस्ट्रिक्शन्स अप टू 10,000 नॉट ॲप्लिकेबल इन फॉलोइंग केसेस. सो हे जे OTC पेमेंट रिस्ट्रिक्शन्स आहेत ते खालच्या काही जे तुम्हाला केसेस दिलेले की त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल ठरत नाही. द रिस्ट्रिक्शन फॉर डिपॉझिट अप टू 10,000 पर चलन इन केस ऑफ ओव्हर द काउंटर पेमेंट शाल नॉट अप्लाइड अ डिपॉझिट टू बी मेड बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट और एनी अदर डिपॉझिट टू बी मेड बाय पर्सन ॲज मे बी नोटिफाईड बाय द कमिशनर इन दिस बिहाफ. काय म्हटलंय? गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स और एनी अदर डिपॉझिट टू बी मेड बाय पर्सन ॲज मे बी नोटिफाईड. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे पेमेंट असतील किंवा कमिशनरच्या बिहाफमध्ये कोणीतरी पेमेंट भरत असेल तर ती पेमेंट इथे काय ठरतं तर या केसेसमध्ये ॲप्लिकेबल ठरत नाही. देन प्रॉपर ऑफिसर और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज टू रिकवर आउटस्टँडिंग ड्यूज फ्रॉम एनी पर्सन वेदर रजिस्टर और नॉट including recovery made through attachment or sale of movable or immovable properties. Then third one काय म्हटलंय? Proper officer or any other officer authorized for amounts collected by way of cash, check or demand draft during investigation or enforcement activity or any ad hoc deposit. काय म्हटलं? एखादा ऑफिसर किंवा त्या अदर ऑफिसर अथोराइज टू द अमाऊंट किंवा अथोराइज ऑफिसर जो काही अमाऊंट कलेक्ट करणार बाय वे ऑफ कॅश, कॅश थ्रू, चेक थ्रू, डिमांड ड्राफ्ट थ्रू, कधी इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस, तर ती सुद्धा याला ॲप्लिकेबल ठरत नाही. देन व्हॅलिडिटी ऑफ चलन 15 days. चलनचं व्हॅलिडिटी किती असते? तर 15 days. द चलन इन फॉर्म GST PBT 06 जनरेटेड ॲट द कॉमन पोर्टल शाल बी व्हॅलिड फॉर पिरियड ऑफ 15 days. चलन किती दिवसासाठी व्हॅलिड असतं? 15 दिवसासाठी. देन कमिशन टू बी बॉर्न बाय पेअर. एक्सप्लेनेशन. कमिशन टू बी बॉर्न बाय पेअर. For making payment of any amount indicates in the challan, the commission, if any, payable in respect of such payment shall be borne by the person making such payment.
Then temporary identification number for payment by unregistered person. Temporary identification number. Any payment required to be made by a person who is not registered under the Act shall be made on the basis of temporary identification number generated through the common portal. So common portal वरती जो तुमचा थ्रू जो एखादा टेम्पररी आयडेंटिटी नंबर जसा आपल्या मोबाईलला येतो आपण काय म्हणतो त्याला पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर त्याच पद्धतीने म्हणजे पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर पिन आणि दुसरा ओ टी पी येतो वन टाइम पासवर्ड त्याप्रमाणे पोर्टलवरती इथे टेम्पररी आयडेंटिफिकेशन नंबर एक जनरेट होतो तो नंबर असल्याशिवाय इथे पेमेंट करू शकत नाही देन मॅन्डेट फ्रॉम फॉर एनईएफटी अँड आरटीजीएस पेमेंट रूल 87 सबसेक्शन utilization of amount in electronic cash ledger section 49 subsection 3. The amount available in the electronic cash ledger may be used for making any payment towards tax, interest, penalty, fees, or any other amount payable under the provision of this act, or the rules made re-under in such manner and subject to such condition and within such time as may be prescribed. आता अमाऊंट इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर युटिलायझेशन अमाऊंट इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर आपण काय पाहिला कशासाठी यूज केला जातो तर इंटरेस्ट असेल टॅक्स असेल टुवर्ड्स टॅक्स इंटरेस्ट किंवा पेनल्टी किंवा फीज एनी अदर अमाऊंट जी पेड करायची असेल तर त्यासाठी आता युटिलायझेशन ऑफ अमाऊंट इन इलेक्ट्रॉनिक लेजर फॉर पेमेंट ऑफ आउटपुट टॅक्स अंडर सीजीएसटी आयजीएसटी ऍक्ट सेक्शन 49 44 सो फॉर पेमेंट ऑफ आउटपुट टॅक्स जो आहे सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी किंवा आयजीएसटी मधला जो आहे तर त्यासाठी त्यांनी सेक्शन दिलेलं आहे अमेंडमेंट दिलेली आहे 49 सबसेक्शन 4 the amount available in the electronic credit ledger may be used for making any payment towards output tax under this act आता जे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्ही कशासाठी वापरू शकता मेकिंग अ पेमेंट टुवर्ड्स आउटपुट टॅक्स अंडर दिस ऍक्ट और अंडर द इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे सीजीएसटी किंवा आयजीएसटी टॅक्स साठी तुम्ही ती यूज करू शकता इन सच मॅनर अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड विदिन सच टाइम मे बी प्रिस्क्राईब मग त्यासाठी काही त्यांनी काय दिलेले आहेत काही कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत फर्स्ट आहे क्रेडिट लेजर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर रूल्स 86 आता त्याच्यामध्ये फर्स्ट म्हटलंय मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर बाय पर्सन इलिजिबल फॉर आयटीसी जो पर्सन आयटीसी साठी इलिजिबल आहे त्याला काय करावं लागतं हे क्रेडिट लेजर जे आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ते मेंटेनन्स त्याचा मेंटेनन्स पाहावा लागतो द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर शाल बी मेंटेन इन फॉर्म जीएसटी पीएमटी for each registered person eligible in output tax credit under the act of the common portal and every claim of the input tax credit under the act shall be credited to the said ledger सो या ठिकाणी काय केलं की अशा जो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आहे तो कोणा जो रजिस्टर्ड पर्सन आहे त्याला त्याचा मेंटेनन्स ठेवावा लागतो देन डेबिट इन लेजर रूल्स 86 सबसेक्शन 2 the electronic credit ledger shall be debited to the extent of discharge of any liabilities in accordance with the provision of section 49 then refunds of ITC to be debited in ledger rule 86 subsection 3 where registered person has claim refund of any utilized amount from the electronic credit ledger in accordance with the provision of section 54 the amount to be extent of the claim shall be debited in the said ledger त्याच्यानंतर मला रिजेक्शन ऑफ रिफंड ऑफ आयटीसी क्लेम रिक्रेडिट इन लेजर आता रिजेक्शन ऑफ रिफंड ऑफ आयटीसी क्लेम रिक्रेडिट इन लेजर सो जो आयटीसी क्लेम केलेला आहे तुम्ही तो त्याचं रिजेक्शन ऑफ रिफंड तर त्याचं जे रिफंड तुम्हाला मिळणार होतं ते रिजेक्शन कोणत्या बेसवरती होतं ते दिलेलं आहे द रिफंड्स ऑफ फील्ड द रिजेक्टेड आयदर फुल्ली ऑर पार्टली जर फुल्ली किंवा पार्टली रिजेक्ट होत असेल द अमाऊंट डेबिटेड अंडर रूल 86 3 मग ती जी अमाऊंट आहे ती डेबिट होते अंडर द रूल 86 टू द एक्सटेंट ऑफ रिजेक्शन
जर ते रिजेक्शन वाढवायचं असेल, शाल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेटर बाय द प्रॉपर ऑफिसर बाय ऑर्डर मेड इन फॉर्म जीएसटी पीएमटी. तर काय काय शाल बी रिक्रेडिटेड. तर तुम्हाला रिक्रेडिट करायला लागेल टू द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक क्रेडिट लेजर. इलेक्ट्रिक क्रेडिट लेजरच्या फॉर्ममध्ये बाय द प्रॉपर ऑफिसर. कोणाकडून? तर एखादा प्रॉपर ऑफिसर कडून तुम्हाला ते रिक्रेडिट करावे लागतात. देन नो डायरेक्ट एंट्री इन लेजर. आता रूल्स 86 सबसेक्शन 5. सो सेव as a provided in the provision of this chapter, not entry shall be made directly in the electronic credit ledger under the any circumstances. Save provided in the provision of this chapter. सो जे आता या चॅप्टर मध्ये आपल्याला जे सांगितलंय ते का पण करतात, प्रोव्हिजनली प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा सेव्ह प्रोव्हिजनली सेव्ह केलेलं आहे. नॉट एंट्री शाल बी मेड, ह्याची एंट्री डायरेक्टली आपल्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला होणार नाही. देन 6, कम्युनिकेशन ऑफ discrepancy to jurisdictional officer or rule 86 subsection 6, a registered person shall upon noticing and discrepancy in his electronic credit ledger communicate the same to the officer exercise jurisdiction in the matter through the common portal in form GST PMT 04. काय म्हटलंय? A registered person shall upon noticing any discrepancy in the electronic credit ledger. जर रजिस्टर पर्सनला जर याच्यामध्ये नोटिसिंग एखादा डिस्परन्सी त्याने इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये एखादी डिस्परन्सी नोटीस केली तर कम्युनिकेट द सेम टू द ऑफिसर एक्सरसाइजिंग ज्युडिडिक्शन इन द मॅटर. तर त्याला काय करावं लागतं, तर ते ज्युडिडिक्शन मॅटरमध्ये जो ऑफिसर आहे त्याच्याशी काय करावं लागतं, कम्युनिकेट करावं लागतं थ्रू द कॉमन पोर्टल. कॉमन पोर्टल थ्रू म्हणजे फॉर्म जीएसटी पीएमटी थ्रू. देन डीम रिजेक्शन ऑफ रिफंड एक्सप्लेनेशन. A refund shall be deemed to be rejected. A refund shall be deemed to be rejected if the appeal is finally rejected or if the claimant gives undertaking the proper officer that he shall not file a appeal. काय म्हटलं तर रिफंड शॅल बी डीम टू बी रिजेक्टेड. जो डीम मधलं जे काही तुम्हाला रिफंड मिळणार होतं ते रिजेक्ट करू शकतात इफ जर, तर द ॲपेल इज फायनली रिजेक्टेड, जर ते जे काही अपील केलेलं आहे ते फायनली रिजेक्ट झालं, ऑर द क्लेमंट म्हणजे ज्याने क्लेम केले आहे गिव्ज अंडरटेकिंग टू द प्रॉपर ऑफिसर, जर त्याने अंडरटेकिंग दिलं प्रॉपर ऑफिसरला, दॅट शाल नॉट फाईल अपील, तर सुद्धा त्याचं अपील जे आहे ते फाईल होत नाही. देन मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ अमाऊंट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर सेक्शन 49 सबसेक्शन 5. The amount of input tax credit available in the electronic credit ledger of the registered person on account of. आता याने काय म्हटलंय आपण सगळे एकत्र बघूयात, नंतर एक्सप्लेन करूयात. क्रेडिट ऑफ आयजीएसटी टू बी युटिलाइज फॉर द पेमेंट ऑफ आयजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी आणि यूटीजीएसटी. आता जो आयजीएसटीचा क्रेडिट आहे तो कुठे युटिलाइज केला जातं, ते पेमेंट आयजीएसटी मध्ये, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये किंवा सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये किंवा स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये किंवा युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये. देन क्रेडिट ऑफ सीजीएसटी. सीजीएसटीचं क्रेडिट कुठे युटिलाइज केलं तर टू बी युटिलाइज फॉर द पेमेंट ऑफ सीजीएसटी आणि आयजीएसटी, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये किंवा आयजीएसटी मध्ये. देन क्रेडिट ऑफ एसजीएसटी कुठे हे केलं जातं, टू बी युटिलाइज फॉर पेमेंट ऑफ एसजीएसटी आणि आयजीएसटी, ते तुमचं स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये युटिलाइज केलं जातं. देन क्रेडिट ऑफ यूटीजीएसटी युनियन टेरिटरी आणि आयजीएसटी मध्ये. देन क्रेडिट ऑफ सीजीएसटी कॅनॉट बी युटिलाइज फॉर पेमेंट ऑफ एसजीएसटी आणि यूटीजीएसटी. जे सीजीएसटीचे जे क्रेडिट आहे ते तुम्ही स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये किंवा युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये तुम्ही त्याला युटिलाइज नाही करू शकत. देन क्रेडिट ऑफ एसजीएसटी और यूटीजीएसटी किंवा एसजीएसटी किंवा यूटीजीएसटीचं क्रेडिट असेल तर ते तुम्ही सीजीएसटी मध्ये युटिलाइज नाही करू शकत. देन प्रिस्क्राइब order of utilization of IGST, CGST, SGST credit. The IGST payment can be done by utilizing the ITC.
the amount of ITC on account of IGST is allowed to be utilized toward the payment of IGST, CGST and SGST. Adjustment of INPUT, input credit. The आता याच्यामध्ये काय म्हटलं बघा, जीएसटी रूल्स 88A as per notification number 16/2019 dated 29th March 2019 has restored the set of input tax credit utilization in the old method with minor modification in order to set off rule 88A. आता यांनी काय म्हटलंय की जो जीएसटी रूल 88A जो होता तो काय केलाय, तर नोटिफिकेशन नंबर 16/2019 डेटेड 29 मार्च 2019 ला हॅज रिस्टोअर द सेट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. सो इनपुट टॅक्स क्रेडिटचा जो सेट होता तो रिस्टोअर केला युटिलायझेशन इन द ओल्ड मेथड, जुनी मेथड त्याच्यात वापरून विथ मायनर मॉडिफिकेशन, त्यात थोडीशी काही मायनर मॉडिफिकेशन करून इन ऑर्डर टू सेट ऑफ नवीन रूल तयार झाला. सो रूल होता 88A, ऑर्डर टू युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट on account of integrated tax shall be first utilized towards payment of integrated tax, and the amount remaining, if any, may be utilized toward the payment of central tax and state tax or union territory tax, and the case may be in any order, provided that the input tax credit on account of central tax, state tax or union territory tax shall be utilized towards payment of integrated tax, central tax, state tax, union territory tax, and the case may be only after the input tax credit available on the account or of integrated tax has first been utilized fully. काय म्हटलं बघा, provided that the input tax credit on account of central tax, input tax credit, सो कुठे कुठे प्रोव्हाइड केलेलं आहे, तर सेंट्रल टॅक्स वरती, टॅक्स स्टेट टॅक्स वरती और युनियन टेरिटरी टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स और युनियन टेरिटरी टॅक्स ॲज द केस मे बी ओनली आफ्टर द इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल. जर तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल असेल ऑन द अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स हॅज फर्स्ट बी युटिलाइज फुल. सो ITGST वरती जर तुमचं जे काही क्रेडिट टॅक्स अवेलेबल असेल तर तो तुम्हाला पहिला युटिलाइज करावा लागेल फुल्ली. In the above explanation in any order means IGST input tax credit after adjusting IGST output liability, remaining balance of IGST input tax credit can be set off with any head of tax liability, CGST, UTGST or STGST in any order. तो तुम्हाला इथं म्हटल्याप्रमाणे IGST जो आहे तो पहिला तुम्हाला सेट ऑफ करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग राहिलेली तुमची CGST असेल, UTGST किंवा STGST. In second provision, it is mentioned that input tax credit available on account of integrated tax need to be first utilized fully. After that, only credit available on account of central tax, state tax or union trade tax can be utilized. Thus, credit would be permitted to be utilized in the following manner. आता कसा तुम्हाला परमिट करतात, म्हणजे परमिशन कशी युटिलाइज करण्याची तुम्हाला परमिशन आहे बघा. फर्स्ट वन म्हटलं ITC of IGST allowed to set off and made zero against IGST, and then if any balance left against CGST, IGST, UTGST in that order. काय म्हटलं, ITC of IGST allowed to set off and made zero against IGST, and then if any balance left against CGST, IGST, UTGST in that order. Then ITC of CGST allowed for payment of CGST and IGST in that order. Then ITC of SGST allowed for payment of SGST and IGST in that order. ITC of UTGST allowed for payment of UTGST and IGST in that order. And the input tax credit available in the electronic credit ledger shall be utilized following manner. आता काय म्हटलंय, ITC or IGST allowed to set off and made zero against IGST. IGST अगेन्स्ट तुम्ही काय करू शकता, ITC ऑफ IGST जे आहे ते तुम्ही सेट ऑफ करू शकता. आणि जो CGST, IGST, UTGST जो बॅलन्स आहे तो तुम्ही ठेवू शकता शिल्लक. देन ITC ऑफ CGST अलाव फॉर पेमेंट ऑफ CGST आणि IGST इन दॅट ऑर्डर. त्यानंतर ITC ऑफ CGST जे आहे ते तुम्ही ते पेमेंट जे आहे तुम्ही CGST किंवा IGSTच्या ऑर्डर अंडर अलाउड करू शकता. देन SGST आहे तो SGST, IGSTच्या अंडर अलाउ करू शकता. आणि ITC ऑफ UTGST जो आहे तो UTGST आणि IGSTच्या अंडर अलाउ करू शकता. आता इनपुट टॅक्स ऑन IGST युटिलाइज कुठे करू शकता, IGST इन ऑर्डर शोज
आयजीएसटी मध्ये युटिलाइज करू शकता किंवा त्याच्यामध्ये सीजीएसटी असेल, एसजीएसटी, यूटीजीएसटी इन एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन. तुम्ही कोणत्याही ऑर्डरमध्ये तो काय करू शकतो, युटिलाइज करू शकता आयजीएसटी. सीजीएसटी कुठे युटिलाइज करता येतो, सीजीएसटी आणि आयजीएसटी मध्ये. आणि एसजीएसटी, यूटीजीएसटी कुठे युटिलाइज करता येतो, एसजीएसटी, यूटीजीएसटी आणि आयजीएसटी मध्ये. देन रिफंड ऑफ बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक लेजर. A refund of balance in electronic ledger, section 49 subsection C. The balance in the electronic cash ledger or electronic credit ledger after payment of tax, interest, penalty, fee or any other amount payable under this act or the rules made thereunder may be refunded in accordance with the provision of section 54. काय म्हटलं, the balance in the electronic cash ledger or electronic credit ledger after payment of tax, interest, penalty, fees or any other amount payable under this act or the rules made thereafter may be refunded in accordance with the provision of section 54. जो तुमचा कॅश लेजर मधला, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मधला किंवा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये जर तुमचा जो पेमेंट आहे तो टॅक्स, इंटरेस्ट किंवा पेनल्टी किंवा फी किंवा एनी अदर अमाऊंट जी पेएबल होती ती सगळी भरल्यानंतर जर त्याचा बॅलन्स उरला असेल तर तो रिफंड केला जातो अंडर द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 54. Then electronic liability register, section 49 subsection 7. All liabilities of taxable person under this act shall be recorded and maintained in an electronic liability register in such manner as may be prescribed. काय म्हटलं, electronic liability register. All liabilities of taxable person under this act shall be recorded. आता याच्यामध्ये ऑल लायबिलिटी ऑफ अ टॅक्सेबल पर्सन अंडर दिस ऍक्ट, या टॅक्स अंडर काय म्हटलं की जेवढी पण टॅक्सेबल पर्सनची जेवढी पण लायबिलिटी आहे ती रेकॉर्ड केली जाते आणि मेंटेन इन इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. आणि जे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर आहे त्याच्यात मेंटेन केली जाते सच मॅनर एज मे बी प्रिस्क्राईब. देन इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. आता इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर काय आहे, रूल्स 85 नुसार ते पाहूयात. So maintenance of electronic liability register, rules 85 subsection 1. The electronic liability register specified under section 49 subsection 7 shall be maintained in form GST PMT 01 for each person liable to pay tax, interest, penalty, late fees or any other amount on the common portal, and all amount payable by him shall be debited to the said register. आता एखादा पर्सन जो काही टॅक्स पेड करणार आहे, इंटरेस्ट पेड करणार आहे, पेनल्टी पेड करणार आहे किंवा लेट फी असेल किंवा एनी पेएबल अमाऊंट तो जो काही अमाऊंट पेड करणार आहे त्या सगळ्या अमाऊंट, तो जेवढी पण अमाऊंट पे करणार आहे त्या सगळ्या अमाऊंट जी आहे ती तुमच्या ह्या इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरवरती डेबिट केली जाते. Then debits in register, rules 85(2). The electronic liability register of the person shall be debited by, first one, the amount payable towards tax, interest, late fees or any other amount payable as per the return furnished by the said person. The amount of tax, interest, penalty or any other amount payable as determined by a proper officer in pursuance of any proceeding under the act or as a ascertained by the said person. Then see the amount of tax and interest payable as a result of mismatch under 42 or section 50 or the amount interest that may be occurred from time to time. The amount of tax and interest payable as a result of mismatch. जर तुमची अमाऊंट पेड करायची अमाऊंट आहे ती जर मिसमॅच झाली अंडर सेक्शन 42 और सेक्शन 50 तर एनी अमाऊंट ऑफ इंटरेस्ट मे बी ऑकर फ्रॉम टाइम टू टाइम, तर तुमची जी इंटरेस्टची अमाऊंट आहे ती वेळच्या वेळी तरी सुद्धा तुमची कट केली जाऊ शकते. देन लायबिलिटी टू बी पेड बाय डेबिटिंग इलेक्ट्रॉनिक कॅश क्रेडिट लेजर अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट इन इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर subject to the provision of section 49. Payment of every liability by a registered person as per his return shall be made by debiting the electronic credit ledger maintained as per rule 86 or the electronic cash ledger maintained
as per rule 87, and the electronic liability register shall be credited accordingly. काय म्हटलं, लायबिलिटी टू बी पेड बाय डेबिटिंग इलेक्ट्रॉनिक कॅश क्रेडिट लेजर अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. काय म्हटलं, जी लायबिलिटी तुमची लायबिलिटी जी आहे टॅक्स लायबिलिटी ती कुठून पेड केली जाते, तर डेबिटिंग इलेक्ट्रॉनिक कॅश और क्रेडिट लेजर. सो इलेक्ट्रॉनिक कॅश किंवा क्रेडिट लेजर जे असेल तुमचं इलेक्ट्रॉनिक कॅश, तर तिथून ती लायबिलिटी काय केली जाते, पेड केली जाते. करस्पॉन्डिंग क्रेडिट और इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर किंवा आणि तुमचं जे काही इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर आहे तिथून सुद्धा ती काय केली जाते, करस्पॉन्डिंग क्रेडिट तिथून ती क्रेडिट करून मग ती पेड केली जाऊ शकते. ते पेमेंट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता काय म्हटलं, द अमाऊंट डिडक्टेड अंडर सेक्शन 51 ऑफ द अमाऊंट कलेक्टेड अंडर सेक्शन 52 or the amount payable or reverse charge basis of the amount payable under section 10. Any amount payable toward interest, penalty, fees or any other amount under the act shall be paid by debiting the electronic cash ledger maintained as per rule 87, and the electronic liability register shall be credited accordingly. काय म्हटलं, जर अमाऊंट तुमची डिडक्ट होणार असेल अंडर सेक्शन 51, जर अमाऊंट तुमची कलेक्ट होणार असेल अंडर सेक्शन 52, किंवा तुम्ही एखादा रिव्हर्स चार्ज किंवा अमाऊंट पेबल अंडर सेक्शन किंवा काही अमाऊंट पे करणार असाल अंडर सेक्शन 10, सो ही सगळी अमाऊंट एनी अमाऊंट पेएबल टुवर्ड्स इंटरेस्ट, पेनल्टी, फीज और एनी अदर अमाऊंट, मग ती तुम्ही इंटरेस्ट म्हणून पेड करणार असाल, पेनल्टी म्हणून फीज किंवा एनी अदर अमाऊंट म्हणून पेड करणार असाल, अंडर द ऍक्ट शॅल बी पेड बाय डेबिटिंग द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर थ्रू ती डेबिट केली जाते. देन मेंटेन ॲज पर रूल 87 ऑन द इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, आणि ती पुन्हा काय केलं जातं, रूल 87 नुसार इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये मेंटेन केलं जातं. देन ॲडजस्टमेंट ऑफ टॅक्स रिलीफ्स बाय appellate authority in register, rule 85 subsection 5. Any amount of deemed debited in the electronic liability register shall stand reduced to the extent of relief given by the appellate authority or appellate tribunal or court, and the electronic tax liability register shall be credited accordingly. Then adjustment of reduction in penalty in register rules. The amount of penalty imposed or liable to impose shall stand reduced partly or fully, as the case may be, if the taxable person make a payment of tax, interest and penalty specified in the show cause may be, if the taxable person makes a payment of tax, interest and penalty specified in show cause notice or demand ऑर्डर अँड इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर शॅल बी क्रेडिटेड अकॉर्डिंगली. म्हणजे जर एखादा टॅक्सेबल पर्सन एखादा इंटरेस्ट भरणार असेल, टॅक्स पेड करणार असेल, पेनल्टी पेड करणार असेल किंवा एनी अदर फी पेड करणार असेल अंडर द कॉज नोटीस, शो कॉज नोटीस, त्याच्याकडे त्याचं रिझन्स असेल, डिमांड ऑर्डर अँड इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, तर तो काय करू शकतो, लायबिलिटी इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर करून डिमांड करू शकतो आणि शाल बी क्रेडिटेड, आणि तिथून तो क्रेडिट करू शकतो. Then discrepancy in electronic liability register to be communicated. Rule 85 subsection 7. A registered person shall, upon noticing an discrepancy in his electronic liability ledger, communicate the same to the officer exercise jurisdiction in the matter through the common portal in form CGST. रजिस्टर पर्सन शाल आपण नोटिसिंग एनी डिस्क्रिपन्सी, रजिस्टर पर्सन काय करू शकतो की The registered person shall, upon noticing any discrepancy in his electronic liability ledger, communicate the same to the officer. जर त्याला त्याच्या इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी लेजर मध्ये काहीतरी चुकीचं आढळलं रजिस्टर पर्सनला, communicate the same to the officer exercising jurisdiction in matter
मग जो कोण कंट्रोलिंग ऑफिसर आहे त्याच्याशी कम्युनिकेट करून थ्रू द कॉमन पोर्टल थ्रू जो कोण जीएसटीचा कॉमन पोर्टल आहे त्याच्यामधला फॉर्म जीएसटी पीएमटी 04 थ्रू तो काय करू शकतो, त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो. ऑर्डर ऑफ डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी, सेक्शन 49 सबसेक्शन 8. Every taxable person shall discharge his tax and other dues under this act or the rules made thereunder in the following order, namely self-access tax and other dues related to returns of provision tax periods. Then self-access tax and other dues related to current tax period, and any other amount payable under this act or the rules made thereunder, including the demand determined under section 73 or section 74. Other incidents of tax का म्हटलंय, डीम टू हॅव बीन पास सेक्शन 49 सबसेक्शन 9, every person who had paid the tax on goods or services or both under this act shall, unless the contrary is proved by him, be deemed to have passed on the full incidence of such tax to be recipient of such goods or services or both. It is further classified that आता याच्यामध्ये काय म्हटलंय, जोपर्यंत एखादा व्यक्ती गुड्स जीएसटी म्हणजे गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा दोन्हीवरती टॅक्स पे करतोय आणि त्याने जर ते डीम मध्ये त्याने जर ते प्रूव्ह करून दाखवलं नाही किंवा त्याला कोणताही इन्सिडन्स नसेल त्या पद्धतीचा, तर तोपर्यंत त्याला टॅक्स पेअर म्हणूनच समजलं जाईल, त्याला रेसिपियंट म्हणूनच समजलं जाईल. इट इज अ फर्दर क्लासिफाईड दॅट द डेट ऑफ क्रेडिट टू बी account of the government in the authorized bank shall be deemed to be the date of deposit in the electronic cash ledger, and the expression the tax dues mean the tax payable under this act and does not include interest, fees and penalty, and other dues means interest, penalty, fees or any other amount payable under this act. Tax dues म्हणजे काय, means the tax payable under this act. मग टॅक्स ड्यूज मध्ये तुमचं इंटरेस्ट किंवा फीज किंवा पेनल्टी येत नाही, आणि अदर ड्यूज मध्ये तुमचं इंटरेस्ट येतं, पेनल्टी येतं किंवा आणखी फी असेल तर ती सगळी तुमची अदर ड्यूज मध्ये येते. देन ऑथोराइज बँक. आता ऑथोराइज बँक कोणाला म्हणू शकता, तर ऑथोराइज बँक शाल मीन अ बँक और ब्रांच ऑफ अ बँक और ऑथोराइज बाय गव्हर्नमेंट टू कलेक्ट द टॅक्स और एनी अदर अमाऊंट पेएबल अंडर दिस ऍक्ट. आता याच्यामध्ये इलस्ट्रेशन दिलेलं आहे बघा एक. The following are details of purchase and sales of Mrs. Ravi Raj, a registered manufacturer under CGST Act 2017. Purchase raw material A from local dealer. Local dealer करून raw material purchase केले A नावाचं 99,750. Inclusive of GST at 5%. आणि ऑलरेडी त्याच्यात जीएसटी पेड केलेला आहे. Purchase raw material B from local dealer रुपीज 1,40,000 inclusive of GST 12%. याच्यामध्ये सुद्धा GST ऑलरेडी इन्क्लूड आहे 12%. देन अदर एक्सपेन्सेस 30,000 आणि 15% प्रॉफिट मार्जिन ऑन टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट वरती काय केलं तर 15%. एक मिनिट, 15% प्रॉफिट मार्जिन काय केलं, अर्न केलं. During the month October 2018, only 14% production is sold within the state at applicable GST rate being 12%. काय म्हटलं, पूर्ण महिन्यामध्ये ड्युरिंग द मंथ ऑफ ऑक्टोबर 2018, ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी काय केलं, फक्त ओनली 40% प्रोडक्शन इज सोल्ड, त्याचं फक्त 40% प्रोडक्शन सेल झालं विदिन द स्टेटमध्येच, अँड ॲप्लिकेबल जीएसटी रेट बिंग 12%. त्याच्यावरती 12% जीएसटी रेट ॲप्लिकेबल. Calculate the amount of CGST and SGST payable after utilizing input tax credit for month of October. आता त्यांनी काय केलं, दोन ऑलरेडी जे परचेस केलेल्या वस्तू आहेत त्याच्यावरती ऑलरेडी टॅक्स पेड आहे, म्हणजे तो काय होईल तुमचा क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये तुम्हाला रिड्यूस करता येईल आपल्याला. आता बघा परचेस ऑफ सोल्युशन बघा. परचेस ऑफ रॉ मटेरियल ए फ्रॉम अ लोकल डीलर. लोकल डीलर करून ए मटेरियल परचेस केलं किती, 99,750 इंटू 100 डिवायडेड बाय 105 इंटू 100 डिवायडेड बाय 105. आता एक असं का केलं बघा,
आता 99,750 99,750 इंटू 5%. वर्किंग नोट सारी दिलेली आहे बघा तुम्हाला इथं त्याची. क्रेडिट विल बी अवेलेबल फॉर CGST HGST चार्ज बाय लोकल अप्लायर्स, हेन्स द सेम इज नॉट टू बी इन्क्लूड इन द कॉस्ट. आता आउटपुट टॅक्स लायबिलिटी फॉर द मंथ ऑफ ऑक्टोबर 2019 12%. ओके, 6% CGST, 6% HGST. Being CGST 6% and HGST 6%. ओके, आता टोटल किती आहे त्यांनी म्हटलेले आहे सॉरी 5% त्यांनी म्हटलेलं आहे काय 5% पण ते इन्क्लुझिव्ह आहे. इन्क्लुझिव्ह असतं आम्ही तुम्हाला मागच्या सांगितलं की ऍड करायचं आपल्याला. मग आपण काय करणार 99,750 इंटू 100 इन्क्लूज असेल तेव्हा ही वर्किंग नोट करावी लागेल. 99,750 इंटू 100 डिवायडेड बाय किती म्हटलं त्यांनी 5%, म्हणजे तुमचा ह्या 100 मध्ये पुन्हा 5 ऍड होईल आणि 105 मग तुमचं मिळतं 95,000. तुम्हाला काय झालं की अमाऊंट पेड करायला आणि वरचं जे होतं ते तुमचा काय राहिला टॅक्स राहिला. म्हणजे टॅक्स थोडक्यात किती होईल 4,750. त्याच्यानंतर सेम वर्किंग नोट तुमची येईल बी मटेरियलसाठी 1,40,000 इंटू 100 आणि किती 12% म्हटलेलं आहे बरोबर ना, म्हणजे किती येईल 112. सो इट इज 1,25,000. देन अदर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 30,000 दिलेले आहे. देन टोटल कॉस्ट एक मिनिट टोटल कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चरर किती फॅक्चर किती गुड्स मॅन्युफॅक्चर झाले 2,50,000. म्हणजे टोटल कॉस्ट किती आली 2,50,000. त्याच्यामधून टॅक्स कट केलेला आहे आपण, टॅक्स याच्यात इन्क्लूड नाहीये. सो 2,50,000. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 40% ऑफ गुड्स परचेस वेअर सोल्ड. सो 1 lakh कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. So 2,50,000 into 40%, 1 lakh. So 2,50,000 टोटल कॉस्ट मॅन्युफॅक्चर गुड्स मॅन्युफॅक्चर झालं आपलं. टोटल कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर त्यातले काय म्हटलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 40% गुड्स आर परचेस प्रोड्यूस वेअर सोल्ड. म्हणजे प्रोड्यूस केलेल्यापैकी फक्त 40% गुड्स सोल्ड झाले. म्हणजे 2,50,000 चे 40% 1 lakh गुड्स जे होते ते सोल्ड झाले म्हणजे ते 1 lakh आलं. देन ऍड प्रॉफिट मार्जिन ऍट 15% ऑफ कॉस्ट. आता 1 lakh वरती 15% प्रॉफिट मार्जिन झालं म्हणजे किती आलं ते 1 lakh वरती 15% 15,000. सो टोटल सेल्स व्हॅल्यू किती झाली 1,15,000. ओके, आता तुमचा इथे टोटल टॅक्स किती तुम्हाला पेड करावा लागला क्रेडिट किंवा आता आपल्याला काय सांगितलं अज्युमिंग ओपनिंग बॅलन्स ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इज अवेलेबल. सो तुमचं 1,15,000 तुमचं काय झालं टोटल सेल्स व्हॅल्यू आहे. तर टोटल सेल्स व्हॅल्यूवरती 12% GST त्यातला 6% CGST आणि 6% SGST. सो 1,15,000 into 6%, 6,900 CGST, 6% 900 SGST. Then less eligible input tax credit in respect to purchase of raw material. आता काय म्हटलं की रॉ मटेरियल वरती त्यांना जो टॅक्स होता तो तुमचा आता 95,000 आपण काढले विदाउट टॅक्स. सो 95,000 इंटू 5% 4,750. मग ते तुम्हाला दोन ठिकाणी 6% तुम्हाला काय सॉरी 5% म्हणजे 2.5% तुम्हाला दोन्हीकडे द्यावे लागते. सो 95,000
into 2.5%. So 2375, 2375. Same raw materials सुद्धा 1,25,000, 1,25,000 into 12% म्हणजे 6% येईल. 7,500, 7,500. मग टोटल जीएसटी किंवा एसजीएसटी क्रेडिट टू बी कॅरीड आउट. आता हे ऑलरेडी तुम्ही पेड केलेलं होतं म्हणून आपण लेस केले. मग 6,000, 9,000, 6,900 minus 2,375 minus 7,500. So GST credit to be carried forward 2,975. हे जे तुम्ही एक्स्ट्राचे भरलेले आहेत ते तुमचे पुढे जातील, ते नंतर नेक्स्ट टाइमला तुम्हाला मायनस होऊन मिळतील. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करतोय. ओके, याच्या पुढचे जे आहे ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. कुठे डाऊट आला तर मला विचारा. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण हा पुढचा जो इंटरेस्ट ऑन डिले पेमेंट ऑफ टॅक्स हा नेक्स्ट लेक्चरला पाहूया.